हाय, आज तुमच्या पेरेंटच्या वतीने मी तुमच्यासोबत बोलणार आहे. मोबाईल वापरताय, टी व्ही पाहताय, टॅबलेट पाहताय, कार्टून बघताय, ऑनलाईन गेम खेळतायत, कॉमेडी पाहतायत, कार्टूनचे रील पाहतायत, व्हिडिओज पाहतायत, छोटे मोठे व्हिडिओ पाहतायत, अंगावर ब्लँकेट घेऊन पाहतायत, खुर्ची खाली जाऊन पाहतायत, डायनिंग टेबलच्या खाली झोपून जाऊन पाहतायत, पडद्याच्या पाठीमागं जाऊन पाहतायत ना. चांगलं वाटतं ना पाहायला, भारी वाटतंय ना. पण याने काय त्रास होतो माहिती आहे का तुम्हाला? याने मी भरपूर मुलांना पाहिलंय, डोळे असे लाल होतात, डोळे बारीक होतात, एवढा मोठा चष्मा लागतो. मग ए दिसत नाही, बी पण दिसत नाही, स्क्रीन पण दिसत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पहिला डोळ्याला चालू होतो. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम येतो मेंदूला, तुमचा ब्रेन आणि तुमचा माइंड हँग होऊन जातो. जसं वेडा बनतो माणूस, वेडा. एका मुलाला चांगले मार्क पडले म्हणून मोबाईल दिला, त्यानंतर तो एवढा त्याच्यात खेळायला लागला की नंतर मोबाईल काढल्यानंतर तो वेड्यासारखं करायला लागला आणि मोबाईल त्या चप्पललाच असं करून त्या चप्पलीसोबत गेम खेळायला लागला. येऊन हॉस्पिटलला न्यावं लागलं त्याला. मुलांच्या डेथ झाल्यात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डोळ्याला प्रॉब्लेम येतात. नेक्स्ट प्रॉब्लेम तुमचा सहनशीलता संपून जाते तुम्हाला, कारण की तुम्ही मग कुठं सहनशीलता राहणारच नाही तुमच्यात, पेशन्स राहणार नाही. हट्टी बनणार, रागीट बनणार, ओरडणार, तुम्ही भांडण करणार. आणि त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय होतो? मान अशी होते, अशीच मान राहणं, अशीच मान. मग डोळे पण खराब, मेंदू पण खराब आणि मान पण खराब. मग काय करायचं? आणि मग हे बोट अशी 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 करू. मग जेव्हा खातानी पण मोबाईलच पाहिजे, खाता मोबाईल, काय खाऊ घालते काही माहीत नाही. खातानी पण मोबाईल, टी व्ही पाहिजे, झोपतानी पण टी व्ही पाहिजे, उठल्यावर टी व्ही पाहिजे. म्हणजे लगेच टी व्हीशिवाय करमतच नाही, मोबाईलशिवाय करमतच नाही, टॅबलेटशिवाय करमतच नाही. बरोबर ना? मी म्हणत नाही खेळू नका, थोडं खेळा. जास्त जर खेळत असाल तुम्ही, फार अडचणी येतील तुम्हाला. अभ्यासामध्ये मागं पडतात, ढ पडतात, डोळे खराब होतील, मान खराब होईल, राग येईल, चिडचिड येईल, ओरडतात, झोप येणार नाही. आणि मग याच्यामुळं काय होणार? खाणं पिण्याचे प्रॉब्लेम येतील. मग डॉक्टर काय करतो? इंजेक्शन देतो असं. याच्यामुळं आयुष्यामध्ये पण मुलं गेले असे असं लावतात. काही मुलं तर असे करतात. हे सगळे प्रॉब्लेम येतात हे मोबाईल वापरल्यामुळं, टॅबलेट वापरल्यामुळं. आज तुमच्या पेरेंटला विचारा, अडचणीला यात. आमच्या टायमिंगला नव्हतं बाबा, आम्ही बाहेर खेळायचो मुलामध्ये. आम्हाला पण आवडायचं खेळायला, आम्ही खेळायचो. मोबाईलमध्ये नाही खेळायचं गेम, स्वतः खेळ खेळायचा. पकडापकड खेळू, बॉल खेळू, बॅडमिंटन खेळू, काही पण खेळू आपण. चोर पोलीस पण खेळूया, धराधरी खेळूया, पळायचे, बाहेर जाऊन काहीतरी गेम खेळा. मोबाईलमध्ये नका अटकू. बाहेर जा, गार्डन खेळा, स्लायडिंग खेळा, बाहेर मैदानी खेळ खेळा, ज्याच्यामुळे तुम्हाला शरीराची थोड्या हालचाली होतील तुमच्या. नाहीतर मी बघितलं काही मुलांना खाली खेळायला पण जर आलेत ना, मोबाईल आणि टॅबलेट घेऊन येतात, बाहेर चालायला आलेत ना, आणि मग मुलांची पण अशा ढेऱ्या मोठ्या व्हायला लागल्यात. तब्येत अशी व्हायला लागली. मग काय होणार? आत्तापासूनच तुमची जर तब्येत बिघडली तर पुढं काय होणार? पुढं कसं शाळा शिकणार, कशा कॉलेज करणार, कसं काय होणार लाईफमध्ये? त्याच्यामुळे काळजी घ्या. आणि मला विश्वास आहे तुम्ही हुशार बाळ आहेत, तुम्ही गुड बाळ आहेत, तुम्ही समजणार. मी जे सांगितले ते तुम्ही त्याचं पालन करणार. आणि असं केल्यामुळं काय होईल? तुम्ही गुड बेबी होणार, गुड बाळ होणार, गुड गर्ल होणार. मम्मी पप्पाचे आवडते, टीचरचे आवडते, सगळे तुम्हाला म्हणणार वाव गुड, किती भारी मुलगा आहे, किती डिसिप्लिनमध्ये आहे, किती भारी मुलगी आहे, किती भारी पर्सेंटेज आणलेत. कारण जर तुमचा हा वेळ इकडला गेला तर तुमचं चांगल्या ठिकाणी वेळ जाऊ शकतो. करताल ना? प्रॉमिस करा बरं मला, करा बरं, प्रॉमिस करा, प्रॉमिस. यस, ओके, डन. मोबाइल फ़ोन के ज़्यादा समय तक इस्तेमाल की वजह से इस बच्चे को ब्रेन ट्यूमर हो गया है और इसका न्यूरो सिस्टम लगभग 70% तक डैमेज हो चुका है. अब ये मोबाइल इसके शरीर का एक हिस्सा बन चुका है जिसको इससे अलग नहीं किया जा सकता. ये इतना भी तभी चल पाता है जब तक कि इसके हाथ में मोबाइल फ़ोन रहता है.